नमस्कार मावशी. नमस्कार. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तुम्ही किती दिवसापासून दिंडीची सेवा करता? आज 12 वर्ष झाले. पूर्ण 12 वर्ष? पूर्ण 12 वर्ष झाले. बापरे. आणि तुम्ही म्हणजे पहिल्यांदा चहा करायच्या का नुसतं फक्त जेवणा खावण्याची सोय करायच्या? करत होतो पहिल्यापासून. आणि मग हे तुम्ही काय करायचे नेमकं? म्हणजे तुम्ही इथं मुक्कामी ठेवायच्या का दिंडीला? हा, मुक्कामी ठेवायचं. बापरे. आणि मोठी परिस्थिती काय. मग पहिली परिस्थिती तुमची कशी होती ज्या वेळेस मुक्कामी तुम्ही दिंडी ठेवायच्या त्यावेळेला? साधं होतं. कर्जबाजारी असं. कर्जबाजारी होते. आणि मग काय तुम्हाला काय अनुभव आला की का वाटलं तुम्हाला दिंडीची सेवा करावी, मुक्कामी ठेवावी त्यांची? मुलाला आवडायचं ना. हो का? वारीत जात होता मुलगा आमचा लहानपणापासून? नाही, आता म्हणजे 12वी नंतर जात होता. हा, पण त्यांना भगवंताची आवड लागली म्हणायचं. हो हो. आता सगळं चांगलं झालं व्यवस्थित. म्हणजे आपल्या विठ्ठलाच्या कृपेने सगळं चांगलं झालं ना. मग हे तुमचं पहिलं आहे का सगळं? परत टाकलं ना. हो ना. मग आता तुम्ही ही परिस्थिती पहिली होती तुमची, तुमच्याकडे काहीच नव्हतं, तरी तुमच्या मोठ्या मनाने तुम्ही दिंडीला मुक्कामी ठेवायचे, चहा पाणी जेवण नाश्ता सगळं करायचे, आणि तरी तुम्हाला म्हणजे कमी नाही पडलं. भगवंतानी कमी पडून नाही दिलं. बरोबर आहे, बरोबर आहे. मग तुम्हाला ती म्हणजे तुम्हाला ते हे आलं का, अनुभव आला का की आता देवाची भक्ती केल्याशिवाय पर्याय नाही, आपण करतोय मनोभावे भक्ती केली म्हणून आपल्याला त्याचा प्रसाद भेटला? हो ना. मग आता तुमची परिस्थिती कशी आहे? आता तुम्ही दुसरं घर बांधलं का नवीन, का नाही बांधलं? हो. कसं घर बांधलं तुम्ही मग? दुसऱ्या खोल्या काढल्या का बंगला बांधला? हो का. मग ही भगवंताचीच कृपा म्हणावा लागेल. हो ना. तुमचा व्यवसाय काय होता पहिल्यापासून? गिरणी, चक्की, डंका होता. पिठाची गिरणी? पिठाची गिरणी. आणि डंका मिरचीचा? हो. हा हा. आणि गुरं शेरड पाळायची, लोकांच्या रानात जाऊन गवत काडी आणायची. तुमचे अपार कष्ट आहेत, हाय का नाही? देशात पण कष्ट असं नसेल. हा ना. आणि कुठं महाराष्ट्रातलं पण बाईला कुठल्या हे नसेल, कष्ट नसेल. एवढं कष्ट केलं. हो ना. तुमच्या डोळ्यात अश्रू आले, त्याच्यावरूनच कळतंय ना तुम्ही किती पराकाष्टाने सगळं उभं केलंय, नवऱ्याला शेवटपर्यंत साथ दिली. दिली. आणि मुलं कशी कशी शिकवली ते आम्हालाच माहित. हो बरोबर आहे. आणि तुमच्या मुलांना पण चांगले संस्कार आहेत, चांगलं वळण आहे. त्या मुलीच्या लहानपणापासूनच गळ्यात माळे, म्हणजे तुमचं धार्मिक सगळं परमार्थातलंच घर म्हणावं लागेल. हो ना. आणि भगवंतावर विश्वास. आणि सद्गुरूची पण कृपा आहे ना. हो, सद्गुरूची आहे ना, स्वामी महाराजांची. त्यामुळं सगळं चांगलं आहे. आता चांगलं एवढं एकच राहिलंय, एका मुलाचं लग्न झालं ना मग निवांत झालं. होईल ना, दुसऱ्या मुलाचं पण लग्न चांगलं होईल. तुमची सूनबाई पाहिली मी, रुक्मिणी सारखी कोरीव चेहऱ्याची मस्त सूनबाई भेटली तुम्हाला. आणि कष्टाची जाणीव तिला तुम्ही म्हणजे तिने अनुभवली असेल, सांगितली असेल. हो, कसं कष्टातून एक एक पायरी चढत आले तुम्ही यशाची. कष्टातून तिला माहित आहे ना सगळं काय करायचं, कसं कसं केलंय, कसं नाही. हो, मग ती जाणीव ठेवणारच. हो की नाही. आणि चांगली आहे तशी सून पण व्यवस्थित आहे. छान दिसतच ना, दिसतानाच दिसतं. हो की नाही. हसरे चेहऱ्याची. पोराचं पण चाललंय जरा लग्नाचं, म्हणजे असं नको होय नको होय म्हणतात ना. हा नाही, काय नाही, होईल सगळं व्यवस्थित होईल. तुम्ही तुमच्या मिस्टरांना खूप साथ दिली, आणि तुमच्या थोरा मोठ्यांचे आशीर्वाद म्हणा, भगवंताची कृपा म्हणा, तुमचे कष्ट, मिस्टरांचा स्वभाव सगळं आम्ही रात्रीपासून पाहतोय. खूप छान वाटलं तुमच्या. सगळे चांगले, दीर ही सगळे, जावा नंदा सगळे चांगले आहेत. आपणच कधी कोणाला हे केलं नाही ना. हो बरोबर आहे. कधी भावनेनं असं त्याचं चांगलं झालंय आपलं नाही असं कधीच नाही. हो, कपटेपणा कधी केला नाही म्हणून तर तुम्ही एवढी इमारत बांधली ना. कोण म्हणत पण नव्हतं असं घर एवढे बांधते, एवढी परिस्थिती बेकार होती. हो बरोबर आहे. वाटतं ना समोरच्याला ना. आता सगळे कष्टाला फळ आहे ना, माणूस म्हणतं. आणि सगळे कौतुकाने पाहत असतील. आता सगळ्यांना माहित आहे ना इथल्या दिंडीतलं पहिल्यापासून कसं होतं, कसं नाही. इथं काय नव्हतं, ह्या बाजूला गाड्याच्या बाजूला हे काय सुद्धा नव्हतं.
मी वारीला पहिल्यांदाच आले आणि इथं आमच्या वारीतल्या जुन्या बाया सांगत होत्या की एवढी परिस्थिती बिकट असून ते आम्हाला मुक्कामी ठेवायचे, जेवण करायचे, सगळं करायचे आणि आता भगवंताची कृपा, त्यांच्या कष्टेला यश आलं म्हणून त्यांनी एवढी मोठी इमारत बांधली. आता ते अजून उत्साहाने करतात आणि करत पण राहतील शेवटपर्यंत सेवा. आवडलं तुमच्या बरोबर बोलून? हा समोरचं घर आहे का तुमचं बंगला? हो का? चला आता दाखवा ना मला तुमचं घर. चला बघा आमचे वारकरी मंडळी आहेत सगळे इथं. पालखी सोहळा चाललाय, पालखी सोहळा चाललाय. पहा आपण पाहू शकता मावशींचं घर. पहा यांनी किती मोठी इमारत बांधली, किती सुंदर घर बांधलंय. पाहू शकता कष्टाला फळ असतं, कधी पण कष्ट केलं त्यांनी म्हणून सगळं झालं. हो का? हे घर पहा त्यांनी किती छान सुंदर, आपले महाराष्ट्राचे राजे शिवछत्रपती, विश्वास आहे त्यांना. भगवंताचं रूप पहा. त्यांना कौतुक पण वाटतंय, सगळं दाखवावं वाटतंय. आणि लोक आहे ना, परिस्थिती चांगली झाली ना की इमान विसरून जातात आणि केलेल्या कष्टाची जाणीव असती त्यांना, पण ते नंतर विसरून जातात. तसं यांचं नाहीये. यांनी बंगला बांधला, मोठं प्रॉपर्टी एवढी झाली त्यांची. पत्र्याची छोटी खोली होती, आता बघा त्यांचा संसार कसा आहे, किती सुंदर आहे बघा. हे त्यांचं देवघर किती छान आहे बघा. किचन, बेडरूम आणि वरती आता आपण वेळ नाही जायला, पालखी निघाली त्याच्यामुळं, पण खूप छान आहे त्यांचं. वरती आम्हाला झोपायला जागा होती. आम्ही आंघोळ बिंगोळ, नाश्ता, चहा पाणी सगळं आवरून आता खाली आलोय. आता जायचंय आरतीला. आणि इतकं सुंदर घर आहे त्यांचं. आणि मावशी तर खूप छान आहेत. साधी राहणी आणि उच्चारसरणी, साधी राहणी उच्च सर. मोठे असते. हो हो हा ना, स्वप्न मोठे पाहिले पाहिजे. बरोबर आहे. स्वप्न फक्त मोठे होते हो, पण करून घेणारे ते असते. हाय ना, बरोबर आहे, बरोबर आहे. छान वाटलं मावशी तुमच्या बरोबर बोलून. हा, रामकृष्ण. कृष्ण हरी. जय सद्गुरू. जय सद्गुरू. बरोबर बरोबर. धन्यवाद.